that is factors affecting on nuclear stability. Factors affecting on the nuclear stability. In this point, what we have to studied, आपण या पॉइंट्समध्ये काय स्टडी करणार आहोत की असे काही गोष्टी आहेत, असे काही फॅक्टर्स आहेत ज्या फॅक्टर्समुळं असे भरपूर असे मूलद्रव्य हे स्टेबल प्रकारचे आहेत आणि जे स्टेबल नाहीत, जे अनस्टेबल आहेत त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आपणास आढळत नाहीत. मग हे फॅक्टर्स कमी प्रमाणामध्ये असतात म्हणून ते अनस्टेबल असतात. मग आता कोणते फॅक्टर्स जे न्यूक्लियर स्टॅबिलिटीसाठी आवश्यक असतात त्या फॅक्टर्स आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामध्ये पहिला फॅक्टर असा आहे, फर्स्ट फॅक्टर इज इव्हन नंबर ऑफ protons and neutron nuclei. Even number of protons and neutrons nuclides. मग या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत की ह्या छोट्याशा 10⁻15 मीटरच्या एरियामध्ये हे जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स जे आहेत ज्याच्यावर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे. मग सारख्या प्रकारचा पॉझिटिव्ह चार्ज असणारे जी प्रोटॉनची संख्या आहे ती वाढत जशी जाते तसं या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जमध्ये काय व्हायला पाहिजे, रिपल्शन व्हायला पाहिजे आणि हा न्यूक्लियस अनस्टेबल व्हायला पाहिजे. परंतु असं होत नाही, बिकॉज इन व्हेरी स्मॉल एरिया, व्हेरी 10⁻15 मीटर एरिया, देयर आर नंबर ऑफ positive charges are increases. As more and more it causes repulsion and nucleus is destroyed. But this not happen, that is electrostatic or repulsions are not observed, which are minimized, which are negligible. And such factors in which one is a even number of protons and neutrons. What happen if there is a even number of protons or neutrons are present? What happen here? There is suppose there are 4 number of protons equal to 4 and neutrons equal to 4. What happen जेव्हा प्रोटॉनची संख्या सम असते आणि न्यूट्रॉनची संख्या सम असते तेव्हा त्या ठिकाणी न्यूक्लियस हा स्टेबल असतो आणि अर्थ क्रस्टमध्ये 85% 85% असे एलिमेंट आहे की हे अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये सिच्युएशन असल्यामुळे त्या न्यूक्लियसची स्टॅबिलिटी जास्त आहे. मग ह्याचं रिझन काय? आता या ठिकाणी जर आपण असं पाहिलं की समसंख्या असल्यामुळे प्रोटॉन 4 आहेत. सपोज these protons which are 4 protons are present, these 4, and here we call protons and protons, and there is again 4 neutrons are present like to this. ही समसंख्या आहे. अशाच प्रकारचे 8 असतील, 10 असतील, 12 असतील, 16 असतील, 20 असतील, म्हणजे समसंख्यामध्ये असेल तर काय होऊ शकतो या ठिकाणी. नाउ इन दिस केस दिस प्रोटॉन अंडरगोज द पेरिंग. देर इज सम अट्रॅक्टिव्ह फोर्स इज प्रेझेंट बिटवीन सिमिलर टाइप ऑफ द चार्जेस. ड्यू टू दिस their pairing takes place, means this proton comes here, this proton comes here, and they causes pairing. So due to this proton which come near like to this another protons also comes near and which causes attractive force to each other, which overcome the Coulombic force or the electrostatic force which is present due to the positive charge. म्हणजे हा जो प्रोटॉन मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा फार मोठा स्ट्रॉंग आहे. तो रिपल्सिव्ह फोर्सला डॉमिनेट करतो आणि त्यामुळे प्रोटॉन एकत्र येतात आणि या ठिकाणी बॅलन्स होतात. अशाच प्रकारे न्यूट्रॉनमध्ये सुद्धा एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, त्याला न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. मग अशा प्रकारे त्यामुळे सुद्धा हे जे न्यूट्रॉन आहेत ते एकत्र येतात. मग हे न्यूट्रॉन या ठिकाणी आपणास एकत्र आलेले दिसतील. हे न्यूट्रॉन या ठिकाणी सुद्धा एकत्र आलेले दिसतील. हे 2 न्यूट्रॉन आणि हा दुसरा न्यूट्रॉन. अशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा हे न्यूट्रॉन एकत्र आलेले दिसतील. म्हणून या ठिकाणी सारख्या नंबर समसंख्या असेल, प्रोटॉन न्यूट्रॉन जिथं काय होतं त्या ठिकाणी पेरिंग होते, तो अट्रॅक्टिव्ह फोर्स क्रिएट होतो आणि त्यामुळे काय होतं न्यूक्लियसमध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स, न्यूक्लियस रिमेन स्टेबल.
there is no any type of repulsion remains, and which causes the stability. Means in this way, in earth crust 85% element having even number of protons and neutrons, and they causes the stability. आता त्यानंतर याच्यामध्ये दुसरा फॅक्टर असा आहे, जर there is situation is that if there is odd neutron and proton, neutron or proton, one is odd, म्हणजे न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन यांच्यामध्ये कुठलाही एक जर ऑड असेल, म्हणजे प्रोटॉन जर सम असतील, म्हणजे प्रोटॉन 4 असतील आणि न्यूट्रॉन मात्र 5 असतील, तर या ठिकाणी एक विषम संख्या, किंवा न्यूट्रॉनची संख्या 4 आहे आणि प्रोटॉनची संख्या 5 आहे, म्हणजे कुठला तरी एक विषम संख्या. अशा वेळेस काय होतं बघा, जे सम आहेत, समज प्रोटॉन सारखे आहेत, म्हणजे प्रोटॉन 4 प्रोटॉन या ठिकाणी अशा प्रकारे एकामेकाला इंटरॅक्शन करतील. दे कॉजेस इंटरॅक्शन अँड विच कॉजेस स्टेबिलिटी. सिमिलरली न्यूट्रॉन संख्या 5 आहे, मग 4 न्यूट्रॉन जे आहेत ते पुन्हा अशा पद्धतीने इथे एकत्र येतील. हे अशा पद्धतीने न्यूट्रॉन पुन्हा एकामेकावर एकत्र येतील. परंतु एक जो न्यूट्रॉन आहे, एक न्यूट्रॉन जो कसा आहे, त्याला पेरिंगला जागा नाही, पेरिंगला जागा नाही, तो न्यूट्रॉन ऑटोमॅटिक टोटल ह्याच्याकडे येईल, इकडे येईल आणि तो ह्या सर्वावरती अशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवेल. मग त्यामुळे काय होईल, त्यामुळे ह्यांच्यामध्ये जे स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स विच होल्ड द न्यूट्रॉन न्यूट्रॉन अँड प्रोटॉन प्रोटॉन इवन नंबर्स आर टुगेदर, वन ऑड विच मे बी प्रोटॉन और न्यूट्रॉन विच कॉजेस देर इज attract the attractive force toward each other, and their attractive force became decreases, and due to this more attractive force sum was delocalized. मग हे टोटल सम संख्या प्रोटॉन आणि सम संख्या न्यूट्रॉन जो अट्रॅक्शन होऊन स्ट्रॉंग सिच्युएशन तयार झालेलं आहे, अट्रॅक्शन स्ट्रॉंगर तयार झालेलं आहे, हे अट्रॅक्शन थोडं काय होतं, वीक होतं. कशामुळं, हा जो ऑड नंबरचा न्यूट्रॉन आहे तो काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्शन वाढवतो आणि मग ओव्हरऑल यांच्यामधलं अट्रॅक्शन थोडंसं कमी होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी थोडीशी अनस्टॅबिलिटी वाढते. म्हणजे या ठिकाणी अनस्टॅबिलिटी एक जर ऑड असेल तर वाढते. आणि अशा प्रकारचे आपणास अर्थ क्रस्टमध्ये 1/3 इलिमेंट्स हे जवळपास अशा प्रकारचे ऑब्झर्व होतात, ज्याच्यामध्ये एकच ऑड असतो, एक तर न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन ऑड असतो आणि इथे थोडीशी अनस्टॅबिलिटी वाढते. कशापेक्षा, इवन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनपेक्षा एखादा जर ऑड असेल तर त्या ठिकाणी थोडीशी अनस्टॅबिलिटी वाढते. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट असा आहे, थर्ड पॉईंट, जर बोथ आर ऑड, न्यूट्रॉन अँड प्रोटॉन आर दी ऑड, जर दोन्हीची बी संख्या ऑड येत असेल तर मग काय होतं, म्हणजे इथं एक न्यूट्रॉन ऑड आहे आणि इथे आणखीन एक प्रोटॉन सुद्धा ऑड मिळाला. मग जे इव्हन न्यूट्रॉन आहेत, इव्हन प्रोटॉन आहेत, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन होऊन पेरिंग होते आणि स्टॅबिलिटी वाढते. परंतु जो एक ऑड न्यूट्रॉन आहे तो थ्रू आउट द अट्रॅक्शन करतो आणि त्यामुळं त्यांचे जे अट्रॅक्टिव्ह पॉवर थोडा कमी होतो आणि स्वतःकडे अट्रॅक्टमुळे त्यांचे मधली अट्रॅक्शन लूज होतं आणि अनस्टॅबिलिटी वाढते. तसंच दुसरा प्रोटॉन सुद्धा काय करतो की याच्यामध्ये आणखीन थोडंसं स्वतःकडे अट्रॅक्शन करतो आणि त्याच्यामधला अट्रॅक्टिव्ह पॉवर कमी करतो. त्यामुळे ओव्हरऑल अट्रॅक्टिव्ह ऑडमुळं, दोन्ही संख्या ऑड जर असेल न्यूट्रॉन प्रोटॉनची, तर या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स डिलोकलाइज होतो आणि या ठिकाणी न्यूक्लियसची अनस्टेबिलिटी वाढते. मग अशा प्रकारची अनस्टेबिलिटी वाढल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारची संख्या कमी ऑब्झर्व होते. ओनली इन नेचर 4 इलिमेंट्स आर प्रेझेंट विच हॅव सच टाइप द सिच्युएशन. फक्त 4च इलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं सिच्युएशन ऑब्झर्व होतं. म्हणजे अशा प्रकारे या न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इव्हन ऑड संख्येमुळं या ठिकाणी अनस्टॅबिलिटी आणि स्टॅबिलिटीचं सिच्युएशन दिसतं आणि आपणास तो फॅक्टर सुद्धा न्यूक्लियर स्टॅबिलिटीला कारणीभूत आहे. त्यानंतर वी टेकन द सेकंड फॅक्टर, which causes the nuclear stability. That is second factor, neutron to proton ratio. Neutron to proton ratio. आपण न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशिओ स्टडी करण्यासाठी आपणास या ठिकाणी एक ग्राफ काढावा लागेल. या ग्राफच्या सहाय्याने आपण तो न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशिओ या ठिकाणी कशा प्रकारे स्टॅबिलिटीवर इफेक्ट करतो ते पाहू.
here neutron and here suppose protons. आपण वी प्लॉटिंग द ग्राफ ऑफ न्यूट्रॉन वर्सेस द प्रोटॉन. न्यूट्रॉन संख्या आणि प्रोटॉन संख्येचा ग्राफ जर आपण प्लॉट केला तर आपल्या असं लक्षात येईल या ठिकाणी हा आपण स्ट्रेट लाईन ग्राफ प्लॉट केला. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण न्यूट्रॉन संख्या 10 असेल, प्रोटॉन संख्या 10 असेल तर आपल्याला माहिती आहे की नंबर 1 म्हणजे हा रेशो काय येईल 1 येईल. मग असा हा स्ट्रेट लाईन ग्राफ आहे जो सेंटरमध्ये जातो. इथे आपणास न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ऑलवेज 1. हा 1 अशी स्ट्रेट लाईन आहे. आता ज्या इलेमेंट्समध्ये किंवा सुरुवातीचे जे इलेमेंट्स आहेत आपण लोअर इलेमेंट्स ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं अप टू द कॅल्शियम ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर 20 आहे, प्रोटॉन संख्या 20 आहे, ॲटॉमिक नंबर अशा प्रकारच्या इलिमेंट्समध्ये आपणास हा रेशो जवळपास 1 पर्यंत असतो. म्हणजे प्रोटॉन संख्या सारखी आणि न्यूट्रॉन संख्या सारखी असेल तर आपणास माहिती आहे की त्या ठिकाणी त्याचं अट्रॅक्शन वाढतं आणि स्टॅबिलिटी वाढते. परंतु जर आपण जसं जसं वरती जाऊ पुन्हा म्हणजे आफ्टर द कॅल्शियम 20 हॅविंग मास नंबर 40 सपोज up to this point we observe the more stability because there is a neutron to proton ratio is near about 1. Where above this again we increases, there we observe that such of the region where neutron to proton ratio is in between 1 to 1.5. It is up to the 1 to 1.5 and they also causes the stability. Means here element from mass number 30 to above up to the 90 they observe such sort of situation. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर 30 किंवा ॲटॉमिक मास नंबर 30 ते 90 च्या दरम्यान आहे अशा प्रकारचे एलिमेंट्स आपणास या ठिकाणी त्या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा जो रेशो आहे तो 1 to 1.5 च्या दरम्यान येतो. त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉन संख्यामध्ये जर न्यूट्रॉनची संख्या वाढली तर मग प्रोटॉन संख्या वाढणं सुद्धा गरजेचं असतं. मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जसा मास नंबर वाढत जातो तसं न्यूट्रॉन संख्या वाढत जाते आणि मग या ठिकाणी न्यूट्रॉन टू प्रोटॉन कन्व्हर्शनची आवश्यकता असते. मगच स्टॅबिलिटी वाढते. मग आपण या ऑब्झर्व्ड या एरियामध्ये जे इलिमेंट्स येतात साधारणतः मग त्या ठिकाणी कॅल्शियम इथे बिस्मथपर्यंत किंवा लेडपर्यंत PB ज्यांचा ॲटॉमिक नंबर 82 आहे अशा प्रकारचे एलिमेंट्स बिफोर द युरेनियम these elements are present in such of the stability belt are stable. It is stability belt. हा stability belt आहे. Stability belt. आणि हा अनस्टेबिलिटी आहे. अनस्टॅबिलिटी इथे सुद्धा अनस्टॅबिलिटी आहे. अनस्टॅबिलिटी म्हणजे राहिलेल्या पार्टमध्ये ज्या एलिमेंटचा रेशो मिळेल ते सगळे एलिमेंट्स कसं अनस्टेबल असतात आणि ज्यांचा रेशो 1 to 1.52 मिळेल 1.5 पर्यंत ते एलिमेंट स्टेबल असतात. तर अशा पद्धतीने हे जे आपण ग्राफ ऑब्झर्व केला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल या ठिकाणी जी रेंज आहे त्या रेंजमध्ये असणारे एलिमेंट्स हे काय असतात स्टेबल एलिमेंट आपणास मिळतात.
आणि पुन्हा पुन्हा आपण 230 or 285 uranium, all these elements having ratio are somewhat greater than 1.5, they are causes instability because their ratio are not maintained, and due to the more proton or neutrons, they causes repulsion and not equal pairing takes place, and due to this unequal pairing they causes repulsion and these nuclei are unstable. In this way, these are the second factor which also affects upon nuclear stability. If the ratio which is coming 1 to 1.5, these elements are the stable one, and which are not this, they are unstable one.